धाराशिवमध्ये 23 लाख लिटर दुधामध्ये भेसळ झाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासन विभागाने मुंबईमधल्या 5 ते 6 हॉटेलवरती धडक कारवाई केली आहे। आणि या कारवाईमध्ये हॉटेलमध्ये अस्वच्छता आणि तिथं दिलं जाणाऱ्या अन्नामध्ये भेसळ असल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर 3 ते 4 हॉटेलला ताळं लावण्यात आलंय, म्हणजे त्या हॉटेलचा परवाना हा निलंबित करण्यात आलाय। आणि या हॉटेलच्या यादीमध्ये काही महत्त्वाची आणि गाजलेल्या हॉटेलची नावं सुद्धा आहे। त्याच्यामध्ये पारशी डेअरी फार्म आहे जे चर्चगेट भागामध्ये आहे, दुसरं शालिमार हॉटेल आहे जे मोहम्मद अली रोडवरती आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये गोरेगाव मधल्या काही हॉटेल्स आहेत, गोंडीत मधल्या काही हॉटेल्स आहेत, भेंडी बाजारच्या ठिकाणच्या सुद्धा काही हॉटेल्स आहेत जिथे जवळपास 50 ते 60 वर्षांपासून तिथे लोक जेवायला जातात। त्यामध्ये तिथे लोक जातात आणि त्या भागामध्ये त्या हॉटेलचं मोठं नाव आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ मुंबईच्या कोर भागामध्ये कारवाई झाली आहे का, तर नाही, मुंबईच्या आजूबाजूच्या उपनगरामध्ये असलेल्या हॉटेल आणि दूध डेअरीवरती सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या डेअऱ्यांमध्ये दुधामध्ये भेसळ असल्याचा संशय निर्माण झाला, तपासातून तसं समोर आलं, त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली। रुस्तम आईस्क्रीम नावाची सुद्धा मुंबईमधली एक महत्त्वाची शॉप आहे, त्या शॉपचा परवाना सुद्धा हा रद्द करण्यात आलेला। मुंबईमध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी कारवाई करण्यात आली, कुठल्या हॉटेलचा परवाना कशामुळे निलंबित करण्यात आला, अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीमध्ये अधिकाऱ्यांना पोलिसांना नेमकं काय आढळून आलं, तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगणार आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात आधी कुठल्या हॉटेल्सवरती मुंबईमध्ये कारवाई केली, आता तुम्हाला मी लोकेशन सांगितले, हॉटेलचे काही प्रमाणात नावं सुद्धा सांगितली, पण त्याच्यामधलं महत्त्वाचं आणि पहिलं जे हॉटेल आहे त्याच्यामध्ये पारशी डेअरी फार्म नावाचा एक शॉप आहे जे मुंबईच्या मरीन लाईन्स या भागामध्ये आहे। आणि या शॉपमध्ये किंवा हॉटेलमध्ये अत्यंत अस्वच्छता, माशांचा वावर, भिंतीवर आढळलेली बुरशी, कच्चा माल थेट जमिनीवर होता, बुरशीग्रस्त भिंतीलगत ठेवलेला होता, सुरक्षित नव्हता, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थित नव्हती, सोबतच कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदी व पॅकिंगवरती एक्सपायरी डेट नमूद करण्यात आलेली नव्हती। अशा गंभीर त्रुटीमुळे या शॉपचा FSI परवाना हा रद्द करण्यात आलेला आहे। आता पारशी डेअरी फार्म तुम्ही जर चर्चगेट आणि मरीन लाईनच्या भागामध्ये गेला असाल तर ही बेकरी किंवा हे शॉप प्रसिद्ध आहे, डेअरी फार्म, आणि संध्याकाळी सुद्धा अनेक मुंबईकर तिथे खाण्यासाठी गर्दी करत असतात। आता FDA ने केलेल्या अन्न औषध विभागाने केलेल्या कारवाईमुळे या शॉपचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे। यापूर्वी सुद्धा तिथे त्या भागामध्ये तपासणी करण्यात आलेली होती। दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की अन्न व औषध प्रशासनाने 13 जुलै 2026 रोजी मुंबईतल्या कोर भागामध्ये धाडी टाकलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 हॉटेलांवरती कारवाई करण्यात आली। आता तुम्हाला मी पारशी डेअरी फार्मचं नाव सांगितलं, दुसरं नाव जे आहे भेंडी बाजार भागामध्ये शालिमार हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड, म्हणजे ही जी हॉटेल आहे ही मुंबई मधल्या मोहम्मद अली रोडवरती भागावरती आहे। आणि या हॉटेलवरती सुद्धा सकाळी संध्याकाळी दुपारी, म्हणजे जर वीकेंड असेल तर मोठ्या प्रमाणात मुंबईकर खाण्यासाठी गर्दी करत असतात। आता या हॉटेलला पूर्वी सुधारणेची एक नोटीस देण्यात आलेली होती आणि धडक कारवाई केल्यानंतर या हॉटेलमधल्या तपासणीत तब्बल 25 गंभीर त्रुटी आढळल्या आणि त्यानंतर या हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आला। 14 जुलैला इथे धडक कारवाई करण्यात आलेली होती। आता इथे काय आढळलं होतं तर अस्वच्छ स्वयंपाकघर होतं, काळ्या तेलाचे थर आलेले होते, माशा कीटकांचा मुक्त प्रवेश त्या रसोई घरमध्ये म्हणजेच स्वयंपाकघरामध्ये होता। त्याचबरोबर पिण्याच्या पाणी दूषित होतं, चाचण्यांचा अभाव होता। गंभीर त्रुटीमुळे परवाना निलंबित करण्यात आला आणि सोबतच त्याला लागून असलेली नूर मोहम्मदी हॉटेल आहे, इथे सुद्धा कारवाई करण्यात आली। आता उमरखेडीतली अजून एक हॉटेल आहे जिथे रहमानिया रेस्टॉरंट नावाचं ते हॉटेल आहे, तिथे सुद्धा कारवाई करण्यात आली आहे आणि तिथे निकृष्ट साठवणूक, गंजलेली उपकरणं, भिंती छतांची दुरावस्था, पिण्याच्या पाण्याच्या चाचण्या न केल्यामुळं तात्काळ परवाना निलंबित करण्यात आला। आता ह्या झाल्या 3 हॉटेल्स। आता रुस्तम आईस्क्रीमचं जे प्रकरण आहे, रुस्तम आईस्क्रीम जी आहे ती मुंबईच्या कोर भागामध्येच आहे आणि इथे सुद्धा पर्यटक किंवा मुंबईकर गर्दी करत असतात। या आईस्क्रीमच्या तपासणीत सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर त्रुटी आढळल्या, त्यानंतर सुद्धा FDA ने या आईस्क्रीमचा परवाना म्हणजेच रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। म्हणजे यापूर्वी तुम्ही ऐकलं असेल मुंबई सोबतच महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये ज्या ज्या कारवाई करण्यात आल्या, त्यानंतर आता म्हणजे जे इराणी बेकरीज आहे, इराणी आउटलेट्स आहेत, म्हणजे आता तुम्ही बघा
पुण्यामध्ये इराणी कॅफे व एक इराणी कॅफेवरती कारवाई करण्यात आली आहे आणि ते कॅफे बंद करण्यात आलंय, त्याचा परवाना निलंबित करण्यात आला. आता मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही पहा, रुस्तम आईस्क्रीम असेल, इराणी बेकरी असेल किंवा इराणी डेअरी असेल, अशा अनेक प्रकारच्या इराणी आउटलेट्सची सुद्धा चौकशी करण्यात येते आहे आणि जर तिथे काही गंभीर त्रुटी आढळल्या तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात येते. आता गोरेगावमध्ये काय झालंय, तर गोरेगावमध्ये दुधाच्या पिशव्यामध्ये छेडछाड करून त्याची विक्री करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि 822 दुधांच्या पिशव्यांमधलं जवळपास 550 लिटर दूध हे जप्त करून नष्ट करण्यात आलेलं आहे, ज्याची किंमत 40,000च्या घरात होती. ही धडक कारवाई झाली आहे मुंबईतल्या गोरेगाव भागामध्ये. आता गोवंडीमध्ये काय झालंय, अजून एक धाड तिथे पडलेली आहे. गोवंडीमध्ये सुफी डेअरीमधून नियमांचं उल्लंघन करून जवळपास 1683 लिटर सैल पाश्चराइज्ड म्हशीचं दूध विकताना जप्त करण्यात आलेलं, म्हणजे ते आढळून आलंय. संपूर्ण दूध बंदिस्त जल निस्सारण व्यवस्थेमध्ये तिथेच नष्ट करून त्या सुफी डेअरीचा व्यवसाय तिथे बंद करण्यात आलाय किंवा त्या डेअरीचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. आता मुलुंडमध्ये सुद्धा कारवाई झालेली नाही. इथे काय झालंय मुलुंडमध्ये, तर अग्रवाल एंटरप्राइजेसमधून विना लेबल 61.25 किलोग्राम चीज व संशयास्पद पनीर जप्त करण्यात आलेलं आहे. ग्राहकांना विकले जाणारे सैल पनीर प्रत्यक्षात चीज ॲनालॉग म्हणजेच कृत्रिम चीज असल्याचं जवळपास त्याच्यामध्ये संशय होता. तपासणीत तसं आढळलं आणि त्यानंतर अग्रवाल एंटरप्राइजेसवरती कारवाई करण्यात आली. वसई विरार भागामध्ये सुद्धा कारवाई सुरू झालेली आहे आणि इथे काय झालंय, पालघरमध्ये शिव डेअरी नावाचा एक डेअरी फर्म आहे आणि तिथे 181 किलो सैल पनीर सापडलेलं आहे, ज्याची किंमत 58,000च्या घरात आहे. वैध नोंदणी व परवान्याशिवाय उत्पादन सुरू असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे वसईमध्ये. आता पुढची जी कारवाई झाली आहे ती आहे पालघरमध्ये. तिथे तलासरी भागामध्ये एका केंद्रावरती धडक कारवाई करण्यात आली. सांगलीमध्ये सुद्धा 2 कारवाई झालेल्या आहेत, त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर हे जे भाग आहेत इथे दुधाचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत असतं आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे सुद्धा या भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण झाल्याच्या अनेक दिवसांच्या चर्चा आहे. पण सांगलीमध्ये मिरजमध्ये सलगरे येथील बजरंग पाटील यांच्या गाई गोठ्यावरती कारवाई करण्यात आली. दुधातील स्निग्धांश कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी रिफाइंड सनफ्लॉवर तेलाचा वापर करून इथे भेसळ होत होती. या संशयावरून ते दूध सगळं ताब्यात घेण्यात आलं आणि तिथे नष्ट करण्यात आलं. सांगलीमध्ये दुसरी कारवाई झाली. रामचंद्र पाटील यांच्या गोठ्यामध्ये दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी म्हणजे कृत्रिम बनावट दूध तयार करण्यासाठी डेअरी परमनंट पावडर आणि रिफाइंड सोयाबीन तेलाचा वापर केला जात होता आणि सगळं भेसळयुक्त दूध अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आणि तिथेच नष्ट करण्यात आलं. जवळपास 7 ते 8 कारवाया ज्या आहे मुंबई आणि मुंबईसोबतच मुंबईच्या बाहेर ज्या अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या आहे त्यामधून जे आढळलेलं आहे, ज्या कारवाया झालेल्या आहेत, ज्या हॉटेलचे परवाने निलंबित करण्यात आले, जिथे भेसळ असलेलं दूध विकण्याचा प्रयत्न होतो आहे, साठवण्याचा प्रयत्न होतो आहे किंवा निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे, त्याच्या विरोधात तुकाराम मुंडे सातत्याने आक्रमक भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आता हे केवळ अन्नाबद्दलच आहेत का, तर नाही. तुकाराम मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्री करणाऱ्या तस्करांना सुद्धा एक प्रकारचा इशारा दिलेला आहे की मी त्यांचं सिंडिकेट हे उद्ध्वस्त करून लावेन. मुंबई तकला त्यांनी मुलाखत दिलेली आहे. ती मुलाखत जर तुम्ही लाईव्ह आणि व्हिडिओ सेक्शनमध्ये जर गेलात तर त्या मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की तुकाराम मुंडे यांनी त्यांची भूमिका कशा पद्धतीने रोकटोक मांडली आहे. आता पुढची जी कारवाई आहे ही मुंबईतल्या साबण कंपनीवरती झालेली आहे आणि एक प्रकारे 14 जुलैला छापा टाकून मुंबईतल्या जोगेश्वरी पश्चिममध्ये कारवाई करण्यात आली. तिथे JK सोप बाजार या शॉपवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि तिथे 10,93,692 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. म्हणजे तो टॉयलेट साबण आहे आणि या साबणेचे प्रयोगशाळेमध्ये एक प्रकारे प्रयोग काय म्हणतात त्याला विश्लेषणात्मक त्याच्यावरती बघण्यात आलं की बाबा ते खरं आहे की खोटं आहे आणि आवश्यक कायदेशीर कारवाई तिथे करण्यात आलेली आहे, कारण त्याच्यामध्ये भेसळ होती, चुकीचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे सामग्री त्याच्यामध्ये वापरली जात होती असं अन्न व औषध प्रशासन विभागाच्या लक्षात आलंय. त्यानंतर तिथल्या एका आरोपीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले, अटक केली आणि त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली. मुंबईपासून तर मुलुंडपर्यंत आणि कांदिवलीपासून तर वसई विरार पालघरपर्यंतच्या सगळ्या कारवाया मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं? तुकाराम मुंडे ज्या पद्धतीने कारवाई करतात, त्यांचा विभाग ज्या पद्धतीने अलर्टवर येऊन महाराष्ट्रामध्ये हॉटेल्सवरती धाडी टाकून कारवाई करतो आहे, त्याच्याबद्दल तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.